स्वारगेटमध्ये बलात्काराची घटना घडली त्यानंतर महिला आणि एसटीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या निमित्तानं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट एसटी बस स्थानकाची पाहणी केलेली आहे। ताई, खरं तर तुमच्या मतदारसंघात हा सगळा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। परिवहन राज्यमंत्री तुम्ही आहात, उशिरा का होईना तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि पाहणी करताय, काय त्रुटी नेमक्या आढळलेल्या आहेत? नाही, याच्यामध्ये आत्ता मी 2-4 दिवस आढावा घेत होते, 2-3 दिवस CP साहेबांशी माझं बोलणं चालू होतं। आमचे सरनाईक सर आहेत, त्यांच्याशीच कम्युनिकेशन चालू होतं। मी इथे नसल्यामुळं मी इथे येऊ शकले नाही। मी आत्ता आरोपी पण पकडलेला आहे, त्यामुळं मी आढावा हे घ्यायला आलेली आहे की आगामी काळामध्ये काय आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने योजना करता येतील, काय ह्यांचे इथे कामं आहेत ती करता येतील, हा आढावा मी आत्ता घ्यायला आलेला आहे। आणि महिलांना सुरक्षा देणं हे आपलं पहिलं काम आहे, तर त्यामुळं त्या दृष्टीने जे पण करायला लागेल ते आपण करू। खरं तर बंद अवस्थेतल्या बसमध्येच ही घटना घडली। केवळ स्वारगेटच्या एसटी डेपोमध्येच अशा बंद अवस्थेतल्या बस नाही आहेत, राज्यभर अशा शेकडो बसेस आहेत ज्या पडलेल्या आहेत। त्यांचा काय बंदोबस्त आपण करणार आहोत? ॲक्च्युली हे घटना घडायच्या आधीच केंद्राने जी स्क्रॅप पॉलिसी डिक्लेअर केली त्याच वेळेस आपण हे आदेश काढलेले होते की सगळ्या ज्या पण आहेत त्या स्क्रॅपच्या ज्या बसेस आहेत ज्याचे मुदत संपलेली आहे त्या बसेसच्या संख्या या राज्य सरकारला कळवाव्यात आणि त्याप्रमाणे आपण त्या बसेस 1 बाय 1 स्क्रॅप करणार होतो। पण आता ह्या घटना घडल्यानंतर आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्या खात्यातर्फे की 15 एप्रिलपर्यंतची मुदत आम्ही सगळ्या आगारांना दिलेली आहे आणि 15 एप्रिलपर्यंत त्यांनी त्यांच्या आगारात ज्या पण स्क्रॅपच्या बसेस आहेत त्या स्क्रॅप कराव्यात। यापुढे अशी घटना घडू नये त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलावे लागणार आहेत, कारण महिला सुरक्षा रक्षक या अशा प्रकारात दिसत नाही। सुरक्षा ऑडिट पण आता लावलेलं आहे, एक सुरक्षा रक्षकची कमिटी आपण आता स्थापन करतोय, याच्यावर IPS अधिकारी पण असेल, एक सुरक्षा दक्षता अधिकारी, आणि त्या दृष्टीने सगळ्या योजना करण्यात येतील। तर परिवहन राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याच मतदारसंघात हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला। त्या कामात होत्या म्हणून त्यांना इथं यायला उशीर झाला असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु आता त्या काही कडक पावलं उचलण्याच्या सूचना या ठिकाणी परिवहन विभागाला या ठिकाणी देताना दिसत आहेत, ST महामंडळाला देताना दिसत आहेत। यापुढं अशी दुर्घटना, असं कोणताही गैरप्रकार घडू नये त्यासाठी राज्य सरकार अशी काहीतरी पावलं उचलताना आपण पाहताना दिसत आहे। कॅमेरामन राजेश बिडकर, नाजी मुल्ला, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।